हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सध्या MIDCच्या खूप साऱ्या पदांसाठी फॉर्म फिलिंग सुरू आहे आणि त्या सगळ्या पदांमध्ये एक गोष्ट जी कॉमन आहे दॅट इज MID ऍक्ट. त्याच्यावर हमखास प्रश्न येतात आणि सगळ्या पोस्टसाठी येतात. सो आजपासनं जी मी सिरीज चालू करत आहे ती सगळ्या म्हणजे जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असू शकतात, पहिले आपण डिटेलमध्ये MID ऍक्ट बघू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर येणारे एक एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघूया. सो अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. सो सगळ्यात अगोदर जी सगळ्यांकडनं होणारी चूक आहे दॅट इज दिस इज नॉट एट ऑल MIDC ऍक्ट, दिस इज MID ऍक्ट, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट 1961. मोस्टली मी प्लॅनिंगच्या स्टुडंट्सचे मेसेज बघितले की हेरार्की मध्ये थोडंफार कन्फ्युजन आहे. सो फॉर दॅट मी हा एक चार्ट दाखवते तुम्हाला की ज्याच्यात तुम्हाला कळेल ऑन अ हायेस्ट पोस्ट इज चीफ प्लॅनर, हेड ऑफिसला रिजनल ऑफिसला सिनियर टाउन प्लॅनर, बिलो दॅट असोसिएट प्लॅनर किंवा असोसिएट आर्किटेक्ट, त्याच्यानंतर डेप्युटी आर्किटेक्ट, डेप्युटी प्लॅनर, असिस्टंट आर्किटेक्ट, असिस्टंट प्लॅनर, या 3 पदांसाठी सध्या फॉर्म फिलिंग सुरू आहे. असिस्टंट असोसिएट असिस्टंट प्लॅनर, डेप्युटी प्लॅनर आणि असोसिएट प्लॅनर आणि असिस्टंट आर्किटेक्ट. सो या सगळ्या पोस्टसाठी तुम्ही सध्या MIDCच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म फिलिंग करू शकता. कमिंग टू दी पॉइंट की MID ऍक्ट कसा फॉर्म झाला आणि कधी फॉर्म झाला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. सो महाराष्ट्र जेव्हा फॉर्म झाला तेव्हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी एक बॉडीची गरज भासू लागली आणि दॅट Maharashtra constitute a board of industrial development, that is BID, on 1st October 1960. Then म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल ऍक्ट म्हणून एक बिल पास झालं आणि दॅट गिव्स बर्थ टू दी MIDC ऑन 1st August 1962. ही गरज का भासू लागली MIDC का फॉर्म करावी लागली तर मुंबई हा म्हणजे त्या काळात फक्त मुंबईमध्येच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायच्या. बट टू हॅव अ बॅलन्स डेव्हलपमेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र there was a need to have a various goods and the services to be provided at every location. So basic amenities to that MIDC area has to be provided and that was the basic need behind this. आणि याच्या मागचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की तो इंडस्ट्रियल एरिया एका प्लॅन आणि सिस्टमॅटिक वे मध्ये फॉर्म झाला पाहिजे. जर तुम्ही MRTP ऍक्ट बघितला असेल तर त्याच्यात सेक्शन नंबर 40 मध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून MIDC ला आपण नेमतो. सो दिस वॉज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड दी MID ऍक्ट अँड to have a prosperity all through the industrialization. This was the basic philosophy. So प्रॉपर आपण MID ऍक्ट ला सुरू करू. सो चॅप्टर नंबर 1 इज प्रिलिमिनरी अँड चॅप्टर नंबर 2 इज सेक्शन नंबर 2 इज द डेफिनेशन्स. ही डेफिनेशन हमखास पेपर मध्ये विचारल्या जातात. सो डेफिनेशन मध्ये सगळ्यात एक बेसिक डेफिनेशन बघू आपण, दॅट इज अम्युनिटीज. व्हॉट इज अम्युनिटीज? ज्या काही आपण सोयी सुविधा आपण प्रोव्हाइड करतो, जसं रोड, वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सीवेज, street light, electricity, this is termed as the amenities. Next is corporation. म्हणजे जो MIDC आहे त्याला आपण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे आपण सेक्शन नंबर बघू, सेक्शन नंबर 3 मध्ये त्याला एस्टॅब्लिश करतात. सो दॅट टर्म इज नोन ऍज द कॉर्पोरेशन. मी याला A पॉइंट, याला D पॉइंट यासाठी दिलाय की हमखास जर सेक्शन विचारलं सेक्शन 2 सबसेक्शन D मध्ये काय आहे तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. इंडस्ट्रियल एरिया कोणताही म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट एखाद्या एरियाला डिक्लेअर करतं ऍज अ इंडस्ट्रियल एरिया विच हॅज टू बी डेव्हलप्ड वेअर इंडस्ट्रीज आर टू बी अकोमोडेटेड. नेक्स्ट इज मीन्स ऑफ ऍक्सेस, म्हणजे रोड, मे बी पक्का रोड और अ कच्चा रोड और अ प्राइवेट रोड और अ पब्लिक रोड और अ पैसेंजर फुटपाथ. This is known as the means of access.
प्रिमाइसेस म्हणजे एनी लँड ऑर अ बिल्डिंग ऑर अ पार्ट ऑफ अ बिल्डिंग ज्याच्यात गार्डन्स, ग्राउंड्स, आउट हाऊस आहेत, दॅट इज द प्रिमाइसेस. द नेक्स्ट इज लँड अँड द पर्सन इंटरेस्टेड. जसं आपण लारा मध्ये बघितलेलं आहे, लाराचे पण काही व्हिडिओज युट्यूबवर या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यात पर्सन इंटरेस्टेड म्हणजे ज्याची जागा असेल तो, किंवा मॉर्गेजी, अशा प्रकारे हूसो एव्हर इज द पर्सन इंटरेस्टेड, त्याला पर्सन इंटरेस्टेड असं म्हणतात. कमिंग टू दी बेसिक म्हणजे चॅप्टर 2, म्हणजे इथून आता आपलं प्रॉपर ऍक्टच्या सगळे सबसेक्शन सुरू झाले. सो सेक्शन नंबर 3 इज एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेशन. कसं म्हणजे का करण्यात आली? सो टू हॅव अ रॅपिड अँड ऑर्डरली डेव्हलपमेंट इन दॅट इंडस्ट्रियल एरिया, we have set up the organization of industry by the state government by the notification, आणि त्याला नाव देण्यात आलं MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. So they can acquire the land, they can hold, they can dispose the property, both immovable and movable. नेक्स्ट, याच्यावर हमखास प्रश्न येऊ शकतात, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन, की प्रॉपर बॉडी काय असतात. सो चेअरमॅन ऑफ कॉर्पोरेशन कोण असतं, तर मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज असतात. व्हाईस चेअरमॅन कोण असतात, तर मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर द इंडस्ट्रीज. 2 ऑफिशियल मेंबर्स नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, एक त्याच्यातला फायनान्शियल ऍडवायझर हवा आहे टू द कॉर्पोरेशन. चेअरमॅन ऑफ स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन, एखादा मेंबर नॉमिनेटेड बाय म्हाडा, 6 member nominated by the state government which have an experience in other field like capacity, industries, trade, finance याच्यातले, आणि एक CEO, that is the secretary of the he is the secretary of the corporation. जर तुम्ही MIDC च्या वेबसाईटला गेले तर तुम्हाला बोर्ड्स ऑफ डायरेक्टर मध्ये या सगळ्या डिटेल्स मध्ये तुम्हाला मिळू शकतील की चेअरमॅन कोण आहेत, वाईस चेअरमॅन कोण आहेत, मेंबर सेक्रेटरी कोण असतात. जसं आता आपण बघितलं, CEO ऑफ द महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, प्रिन्सिपल सेक्रेटरी, हे सगळे मेंबर्स असतात. ठीक आहे, स्पेशल इन्व्हायटीज पण आहेत. आता सेक्शन नंबर 5 मध्ये काय दिलंय, डिस्क्वालिफिकेशन ऑफ अ मेंबर, म्हणजे कोणत्याही एका मेंबरला डिस्क्वालिफाय कधी करण्यात येतं. जर तो ऑलरेडी कॉर्पोरेशनचा एम्प्लॉय असेल तर ही कॅन नॉट बी द मेंबर ऑफ द बोर्ड. कारण नॉट म्हणजे फक्त CEO सोडून जर कोणताही एखादा एम्प्लॉई असेल तर ही कॅन नॉट बी द मेंबर ऑफ द बोर्ड. आणि जर असं ठरणार म्हणजे असं गृहीत म्हणजे असं करण्यात आलं की ही इज अनसाउंड बाय द माइंड और अनडिस्चार्ज इन्सॉल्वेंट, तर त्यालाही डिस्क्वालिफिकेशन करू शकतात. सेक्शन नंबर 6 इज टर्म ऑफ ऑफिस अँड द कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ द मेंबर. म्हणजे जे काही आपण सेक्शन सबसेक्शन C आणि H मध्ये, म्हणजे सेक्शन 4 मध्ये जसं आपण C मध्ये काय केलं होतं, 2 ऑफिशियल मेंबर दिले होते, आणि H मध्ये काय केलं होतं, 6 मेंबर्स हॅव द म्हणजे नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट विच इज हॅव्हिंग द नॉलेज ऑफ फिनान्स, ट्रेड, कॉमर्स. सो हे जे मेंबर्स आहेत टोटल 8, यांना किमान 3 वर्षासाठी हे तो पिरियड होल्ड करू शकतात. पण जर काही कारणास्तव त्यांनी ड्यू टू द म्हणजे आयदर द कम्प्लिशन झालं असेल किंवा रेझिग्नेशन दिलं असेल तर परत भरती करू शकतात अंडर द सेक्शन 9. मेंबर्स ऑफ अ कॉर्पोरेशन नॉमिनेटेड अंडर C and I, त्यांच्याद्वारे जे काही सॅलरी आणि अलाउन्सेस आहे, जे काही प्रिस्क्राईब केलेले आहेत ते आपण त्यांना द्यायचे असतात. मेंबर्स ऑफ अ कॉर्पोरेशन, बाकीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना जे काही कॉम्पन्सेटरी अलाउन्स आहेत, जर ज्या एखाद्या मीटिंगसाठी स्वखर्चाने येत असेल तर ते जे काही अलाउन्स आहेत ते त्यांना देण्यात येतं. आणि जर एखादा मेंबर म्हणजे आता एखादा मंत्री असेल, तो एखाद्या पदावरनं रुजू झाला तर त्याचं हे सुद्धा पद जातं. सो दिस इज द सेक्शन 6. नेक्स्ट, सेक्शन 7 मीटिंग ऑफ कॉर्पोरेशन. ठरवलेल्या ठिकाणी प्रत्येक वेळेस टाइम आणि प्लेस ठरवून दिलेल्या ठिकाणी मीटिंग्स होतात. अ मेंबर हु इज डिरेक्टली और इनडायरेक्टली कन्सर्न टू दॅट, म्हणजे सपोज एखादं डिस्कशन सुरू आहे आणि तो मेंबर त्या डिस्कशन मधल्या ज्या काही कंपनीसाठी किंवा ज्या काही विषयाशी आपण त्या दिवशी डिसिजन घेतोय त्याच्याशी
डिरेक्टली और इनडायरेक्टली कन्सर्न असेल तर आपण त्या व्यक्तीला, त्या मेंबरला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही त्या मीटिंगला नाही अब्सेन्स असाल तरी चालेल, तुम्ही त्या मीटिंगला नाही आलं तरी चालेल. अ मेंबर शॉल नॉट बी डीम्ड टू बी कन्सर्न्ड ऑर इंटरेस्टेड. पण जर का तो शेअर होल्डर असेल तर तो त्याच्यात शेअर होल्डर ह्या गोष्टी इंटरेस्टेड और directly or indirectly interested मध्ये नाहीये. शेअर होल्डर इज अ डिफरंट थिंग. बट if he is directly or indirectly concerned with the contract loan and agreement, then त्या व्यक्तीला असं म्हणजे रिक्वेस्ट करण्यात येतं की तुम्ही त्या मीटिंगला नका येऊ. दिस इज सेक्शन नंबर 7. पुढे सेक्शन नंबर 8, सिजेशन ऑफ मेंबर्स, म्हणजे कोणत्याही पर्सनला कधी काढण्यात येतं की सपोज तो जसं आपण मागच्या सेक्शन मध्ये बघितलं होतं की डिस्क्वालिफाय केलं असेल त्याला, तर त्याला तिथनं काढण्यात येतं. जर तो का 3 कन्सिक्युटिव्ह मीटिंग मध्ये विदाउट द कॉर्पोरेशन परमिशन जर तो अब्सेंट असेल तर आपण त्याच्या पदावरनं त्याला काढण्यात येतं. an offense involved moral he has to chase to the member of the corporation. म्हणजे जर का ते इनअप्रोप्रिएट त्याचं कार्य असेल तर त्याला त्याच्या याच्यातनं काढण्यात येतं. The state government by order suspends from office any member of the corporation. जर त्यांना असं वाटेल की ऍक्टच्या विरोधात तो काम करतोय तर त्याला त्याच्या पदावरनं काढण्यात येतं, किंवा तो बिकम इनकेपेबल असेल तर त्याला त्याच्यातनं काढण्यात येतं. पण काढण्याच्या अगोदर त्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. नेक्स्ट सेक्शन नंबर 9, वेकन्सीज हाऊ टू फिल. जसं आता आपण बघितलं की यांना आयदर काही ना काही कारणास्तव किंवा टर्म संपल्यानंतर जर जी काही वेकन्सीज राहिली असेल तर त्याला त्वरित भरण्यात यावं, ऍज अर्ली ऍज पॉसिबल. इथे कोणत्याही प्रकारचं टाइम लिमिट देण्यात आलं नाहीये. इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की जर वेकन्सी निर्माण झाली तर त्याला केवढ्या टाइम लिमिट मध्ये फिल केलं पाहिजे, तर ऍक्च्युअली याच्यात फक्त आन्सर आहे ऍज अर्ली ऍज पॉसिबल. नेक्स्ट इज सेक्शन नंबर 10, टेम्पररी अब्सेन्स ऑफ अ मेंबर. सपोज चेअरमॅन अब्सेन्स असेल तर व्हाईस चेअरमॅन ती सगळ्या ड्युटीज फॉर्म करतो, आणि व्हाईस चेअरमॅन जर अब्सेंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्या कालावधी म्हणजे लीव्ह वर गेलेले असेल तर कॉर्पोरेशन त्या कालावधीसाठी कोणाला तरी ते चार्ज देऊन जातं. सो टिल सेक्शन नंबर 10 आय होप तुम्हाला सगळ्या डिटेल गोष्टी कळल्या असेल. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सेक्शन नंबर 11 टू सेक्शन नंबर 20 बघूया, आणि अशाच प्रकारे आपण डिटेल अभ्यास करूया. ज्या काही प्लॅनिंग आणि आर्किटेक्चरशी रिलेटेड स्टडी मटेरियल आहे ते आम्ही एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर अपलोड केलेलं आहे, MIDC एक्झाम नावाच्या फाईलमध्ये. सो ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यातनं तुम्ही सगळे रीडिंग मटेरियल ऍक्सेस करू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.